नमस्कार शेतकरी मित्रांनो, दाणेदार खत दिल्यानंतर ड्रीप जाम होऊन आपली ड्रीप लाईन चोक ऑफ होते का? दाणेदार खत दिल्यानंतर ही समस्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला येते. म्हणून मी एक तुमच्यासाठी एकदम जबरदस्त असं उपयोगी जुगाड घेऊन आलेलो आहे. हे आहे आपलं जुगाड. तर आता आपण याचा वापर कसा करायचा ते आता बघूया आपण. तर आपल्याला अगोदर 200 लिटर बॅलर लागणार आहे आणि त्याची जी वरची रिंग आहे ती पूर्ण कट केलेली पाहिजे, कारण त्याच्यावरती आपण जे जुगाड वापरणार आहे ते पूर्णपणे त्या 200 लिटर बॅलरवरती बसायला पाहिजे. तर आता आपण याच्यामध्ये खत घेतलेलं आहे. तर आता हे पुढं कसं काम करतं ते तुम्हाला आता दाखवतो. तर हे खतामध्ये पाणी सोडताना पाण्याचा प्रेशर नॉर्मल ठेवा, जेणेकरून आपलं खत व्यवस्थित विरघळून खाली जाईल आणि पूर्ण जे काय घाण वगैरे आहे, जे काय कण आहेत ते वरती राहतील. हे बघा, हे अशा प्रकारे जे काय आपल्या खतांमधून जे काय घाण येते, राळ येते, हे पूर्णपणे या जुगाडामध्ये आपण वेगळे करून एकदम शुद्ध असं आपण जे काय विद्राव्य खत आहे किंवा दाणेदार खत आहे हे आपण ड्रीपमधून आपल्या पिकाला देऊ शकतो. तर आता जर आपल्याला हे जुगाड हवं असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देतो, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्हाला भेटून जाईल.